संतश्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा गाथेमधील अभंग आहे. ऐसे कैसे झाले बोधो कर्म करोनी म्हणती साधू, अंगी लावणी राख डोळे झाकुनी करीती पाप, डावणी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगो किती जळो तयाची संगती. तुकाराम महाराज ज्यावेळेस कीर्तन करत, कीर्तनातून सुखाचं रहस्य ते सर्वसामान्य माणसांना सांगत. अशा वेळेस किंवा आताच्या परिस्थितीत सुद्धा भोंदू साधू मोठ्या प्रमाणामध्ये समाजात विखुरलेले आहेत. हिंदू संस्कृतीला या लोकांचा एक शाप आहे, शाप. त्यामुळे हिंदू संस्कृतीकडे माणसाचा या संताकडे पाहिल्यानंतर, या दांभिक संताकडे पाहिल्यानंतर हिंदू संस्कृतीबद्दलचा जो दर्जा आहे तो दर्जा या अशा लोकांमुळे दर्जावर परिणाम होण्याची शक्यता या असल्या भोंदू साधूमुळे समाजात निर्माण होते, हिंदू संस्कृतीत निर्माण होते. हिंदू संस्कृती ही हिंदू संस्कृतीचा उगम, हिंदू संस्कृतीमध्ये जे आनंदाचं जे रहस्य सांगितलेलं आहे, परमेश्वराचं जे रहस्य सांगितलेलं आहे, ऋषीमुनींनी गिरीकंदरात फळे भाज्या खाऊन, कंदमुळे खाऊन, तपश्चर्या करून जे त्यांना माणसामधलं जे आनंदाचं स्रोत आहे, जे आनंदघन परमेश्वर आहे, त्याबद्दल त्याला जे रहस्य सापडलं ते त्यांनी हिंदू ग्रंथामध्ये, संस्कृतमध्ये नमूद करून ठेवलेलं आहे. परंतु झालं असं, हे गुह्य ज्ञान आहे, गुप्त रहस्य आहे. हे त्या काळी राजे रजवाडे यांना त्यांचे गुरु हे त्यांना रहस्य सांगत. राजे महाराजे हे त्यांच्या कामामध्ये, राज्य चालवण्यामध्ये, शत्रूपासून स्वतःचं राज्य संरक्षण करण्यामध्ये हे नेहमी बिझी असत. आणि अशा लोकांना हे ज्ञान गुरु लोकांनी त्यांना सांगितलं. गुरु महाराज ते ज्ञान संस्कृतमध्ये होते आणि त्याप्रमाणे मोठे मोठे जे लोक आहेत त्या लोकांना एक रहस्य सांगण्यात आलं आणि ते त्यामध्ये सुखी झाले. असं होत असताना, ही संस्कृतीचा भरभराट होत असताना या संस्कृतीमध्ये भोंदू संत मोठ्या प्रमाणात निर्माण झाले. हे संत स्वतःला संस्कृतीचे रक्षक म्हणत, परंतु हिंदू संस्कृतीचे ते भक्षक बनले. त्यांना परमेश्वराबद्दल आसक्ती नव्हती, फक्त परमेश्वराबद्दल प्रेम आहे, आसक्ती आहे असं लोकांना सांगून आपला स्वार्थ साधत असत, लोकांना घडवत असत, लोकांना आपल्या नादी लागून आर्थिक फायदा कसा होईल हा या संताचा उद्देश असे. त्यामुळे हिंदू संस्कृती, हिंदू धर्माचं खरं जे रूप आहे, हे रूप अशा तुकाराम महाराजासारख्या संतांनी, नामदेव महाराजासारख्या संतांनी, ज्ञानेश्वर महाराजासारख्या संतांनी हे गुपित धन लोकांना अभंगातून निर्माण केलं. आता ढोंगी संत कसे असतात याबाबत तुकाराम महाराजांनी या अभंगातून मोठे मार्मिकरित्या वर्णन केलेलं आहे. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुनी म्हणती साधू, कर्म करुनी म्हणती साधू,
आता भोंदू संताचं लक्षण काय आहे? संतांनी वैराग्याची जी कळा आहे, वैराग्य त्यांच्या नसानसात भिनलेलं पाहिजे. त्यांनी ज्या ठिकाणी धर्माचं ज्ञान द्यायचं आहे त्या ठिकाणी त्यांनी भोजनही केलं नाही पाहिजे. त्या ठिकाणी त्यांचा त्या परिस्थितीमध्ये कसल्याही प्रकारचा स्वार्थ नसला पाहिजे. असे जे संत आहेत ते खरे संत धर्माला तारक असे ठरतात. परंतु अंगी लावणी राख, डोळे झाकून करती पाप, परंतु असे काही संत उदयास आले त्या काळात, महाराजांच्या काळात, आणि आता सुद्धा आहेत. लोकांना दाखवासाठी अंगावर राख लावतात, डोळे झाकून पाप करतात आणि पुन्हा वैराग्याची कळा दाखवण्यासाठी सर्व विषयाचं सेवन करतात. दावणी वैराग्याची कळा, भोगी विषयाचा सोहळा. तुका म्हणे सांगू किती, जळत्यांची संगती. अशा प्रकारच्या लोक धर्माला हानिकारक असतात, भोंदू असतात. आणि अशा संतापासून, अशा भोंदू महाराजापासून नेहमी अलिप्त राहिलं पाहिजे. आपण आपल्या धर्मामध्ये जो आनंदघन परमेश्वर आहे त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे, त्याच्यावर प्रीती केली पाहिजे, भौतिक सुखाकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. हे संतसुद्धा विषयी भोगणारे संत हे दांभिक असतात, यांच्या नादी लागलं नाही पाहिजे. हे संत हिंदू संस्कृतीचे, ढोंगी संत हिंदू संस्कृतीचे नाश करणारे असतात. मोठमोठे आश्रम स्थापन करून हिंदू संस्कृती, हिंदू धर्म याचं विषयामध्ये भोगून, विषयाचं आकलन करून, विषय भोगून हे लोकांना फसवत असतात. यापासून माणसाने सावध राहिलं पाहिजे, असा या अभंगाचा मतितार्थ आहे. तुका म्हणे सांगू किती, जळत्यांची संगती. अशा लोकांच्या संगतीपासून, अशा लोकांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. आणि असे लोक समाजामध्ये आहेत म्हणून आपल्या मूळ मातेसमान आनंदधाम निर्माण करणाऱ्या संस्कृतीबद्दल, संतांनी सांगितलेल्या वचनाबद्दल, संतांनी सांगितलेल्या कार्याबद्दल, अभंगातून सांगितलेल्या परमेश्वराच्या रूपाबद्दल कोणीही शंका घेण्याचं कारण नाही. दांभिक संत आहेत म्हणून त्याची तुलना आपण हिंदू धर्माशी केली तर ते एक अन्यायकारक होईल. असे लोक निवडून त्यांना बाजूला काढलं पाहिजे आणि आपल्या परमेश्वर, आनंदघन स्वरूपाचा जो परमेश्वर आहे त्याची प्राप्ती करण्यासाठी प्रत्येक माणसाने झटलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. अभ्यासाने हे आनंदघन स्वरूप परमेश्वराचं प्राप्त होतं, प्रत्येक माणसाला प्राप्त होतं. परंतु ढोंगी संतांकडे माणूस पाहून जर या प्रकारच्या रस्त्यापासून विन्मुख होत असेल तर तो फार मोठी चूक करत आहे, असं महाराज सांगतात. तुका म्हणे सांगू किती, जळत्याची संगती. याप्रमाणे या लोकांची संगती तुटली पाहिजे. या लोकांच्या संगतीपासून माणसाला आनंद प्राप्त होत नाही, परमेश्वराची प्राप्ती होत नाही. आणि त्यामुळे आपण आपल्या धर्माकडे, हिंदू संस्कृतीकडे, हिंदूमध्ये सांगितलेल्या तत्त्वज्ञानाकडे आणि आनंदघन परमेश्वराकडे डोळे झाक केले नाही पाहिजे, त्यापासून परावर्तन नाही झालं पाहिजे, असा या अभंगाचा मतितार्थ आहे.